चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपल्याकडे टेबल आहे एम्प्लॉईजचा, त्याच्यामध्ये आहे एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, मॅनेजर आय डी, सॅलरी. आणि क्वेश्चन असा आहे की आपल्याला प्रत्येक एम्प्लॉईजची लिस्ट हवी आहे, ज्याच्यामध्ये एम्प्लॉईजचं नाव असेल, मॅनेजरचं नाव असेल आणि त्यांची सॅलरी असेल, त्याची सॅलरी असेल एम्प्लॉईची. तर ह्याच्यासाठी इफ ॲन एम्प्लॉई डज नॉट हॅव मॅनेजर, जर का एखाद्या एम्प्लॉईसमोर मॅनेजरचं नाव नसेल लिस्टमध्ये, तर मॅनेजर आय डी नल म्हणून डिस्प्ले करायचं आहे. शो नल ऑर ऑर नो मॅनेजर असं दाखवायचं आहे मॅनेजरच्या नावापुढे. तर असा क्वेश्चन आहे. तर ठीक आहे, आता आपण काय करूयात, याच्यासाठी सेम जेव्हा कशी केस आहे, आता इथे सेम टेबलमध्ये एम्प्लॉईचं नाव आहे आणि मॅनेजरचा आय डी, आणि या सेम कॉलममध्येच मॅनेजरचे पण नाव आहेत. म्हणजे मॅनेजरचा जो आय डी आहे तो आणि एम्प्लॉईचा म्हणजे सेल्फ जॉईनचा हा टाईप आहे. एकाच टेबलमध्ये मधल्या एकाच कॉलममधले नावं आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये हवेत. म्हणजे एम्प्लॉईचं नेम जे इथं आहे तर तेच आपल्याला त्यातलेच काही नावं आपल्याला मॅनेजर नेममध्ये हवेत, मॅनेजरच्या नावामध्ये हवेत एम्प्लॉई नेममधले, आणि हे मॅनेजरच्या आय डीच्या जागी मॅनेजरचं नाव हवं आहे फक्त. तर हा सेल्फ जॉईनचा प्रकार आहे. आता सेल्फ जॉईन सॉल्व करायची माझी एक पद्धत आहे, मी एका व्हिडिओमध्येच पाहिली होती यूट्यूबवर, की टू मच कन्फ्युजन आहे सेल्फ जॉईनमध्ये, म्हणून सरळ त्याला 2 टेबल कन्सिडर करायचे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. तर हाच टेबल एम्प्लॉईज म्हणून म्हणून सेव्ह केला मी, एम्प्लॉईज आणि सेम टेबल एम्प्लॉईज म्हणजे मॅनेजरच्या नावासाठी सेव्ह केला. म्हणजे सेमच टेबल 2 वेगवेगळ्या प्रकारे मी कन्सिडर केला आहे, फक्त काही ऑपरेशन केलं नाही आहे माझ्या अंडरस्टँडिंगसाठी आणि मला कोड लिहायला सोपं जावं म्हणून कन्सिडर केला आहे. आता त्यांनी आपल्याला काय काय सिलेक्ट करायला सांगितलं आहे. एम्प्लॉई आय डी तर सांगितलाच आहे, एम्प्लॉईचं EMP ID, एम्प्लॉई या टेबलमधनं एम्प्लॉई आय डी घे. EMP नेम, एम्प्लॉईचं नाव घे ॲज अ एम्प्लॉई नेम, EMP नेम ॲज अ एम्प्लॉई नेम घे. मॅनेजर नेम ॲज अ मॅनेजर नेम, इथे मॅनेजरचा आय डी आहे आपल्याकडं, तर मॅनेजरचं आणि समजा या टेबलमध्ये मॅनेजरचा टेबलमधनं मॅनेजरचं नाव घ्या, असं कन्सिडर करायचं की वेगवेगळे टेबल आहेत. तर EMP नेम, तर मॅनेजरचं नाव या टेबलमध्ये कुठं मिळेल आपल्याला, तर EMP नेम या कॉलममध्येच मिळेल, कारण ह्याच कॉलममध्ये एम्प्लॉईचं पण नाव आहे आणि मॅनेजरचे पण नाव आहेत. तर ह्या टेबलमधलं एम्प्लॉई नेम जो कॉलम आहे तो मॅनेजरच्या नावासाठी वापर, असं आपण इथं त्याला सांगितलं आहे. एम्प्लॉई नेम इज इक्वल टू ॲज अ मॅनेजर नेम आणि सॅलरी, आणि ह्याच्यातली सॅलरी वापर. तर काय काय सिलेक्ट करायचा आहे तो पार्ट आपण इथे त्याला मेन्शन केला, हां तो पार्ट आपण इथे दाखवला. इथं फक्त ट्रिकी काय आहे, एम्प्लॉई नेम ॲज अ एम्प्लॉई नेम हे तर ठीक आहे, पण इथला ट्रिकी पार्ट कुठला आहे तर EMP नेम ॲज अ मॅनेजर नेम, ह्या टेबलमधला EMP नेम एम्प्लॉईचं नेम ॲज अ मॅनेजर नेम घे. ओके, असं त्याला सांगितलं आहे. आता फ्रॉम एम्प्लॉईज जॉईन एम्प्लॉईज या एम्प्लॉईज या टेबलमधनं हे सगळं कर, असं आपण त्याला सांगतो फ्रॉम एम्प्लॉईज आता काय सांगितलं त्याला, लेफ्ट जॉईन ऑन हा टेबल लेफ्ट जॉईन कर मॅनेजर या टेबलवर. ओके, लेफ्ट जॉईन का कर असं सांगितलं असेल, तुम्हाला काय वाटतं बरं. तर लेफ्ट जॉईन याच्यासाठी सांगितलं आहे की लेफ्ट जॉईन कशासाठी सांगितलं असेल बरं, तर आपण त्याचं रिझन बघूयात. तर लेफ्ट जॉईन कशासाठी सांगितलं आहे, द एम्प्लॉई टेबल विथ इट सेल्फ दॅट्स युअर सेल्फ जॉईन. लेफ्ट जॉईनमुळं काय एन्श्युअर करतो, एन्श्युअर दॅट जरी मॅनेजर आय डी नल असला तरी एम्प्लॉई आय डी डिस्प्ले होईल हे एन्श्युअर करतो, म्हणून आपण लेफ्ट जॉईन सांगितला. आणि सेल्फ जॉईन करायचं आहे म्हणून एम्प्लॉई मॅनेजर आय डी इज इक्वल टू एम्प्लॉई आय डी असं आपण त्याला सांगितलं. इथं मार्क करू वेगळ्या एका कलरने, हां ऑन कशावर
ई डॉट मॅनेजर आय डी म्हणजे काय, आता ही लाईन समजून घेऊ पिंकवाली. ई डॉट मॅनेजर आय डी याच्यातला जो मॅनेजर आय डी आहे इज इक्वल टू एम डॉट एम्प्लॉई आय डी. तर इथं आपण त्या लाईनमध्ये काय सांगितलं आहे, तर मॅनेजर आय डी या पहिल्या ई डॉट एम्प्लॉई आय डीमधला जो ई डॉट एम्प्लॉई आय डी हा जो कॉलम आहे तो एम डॉट एम्प्लॉईजमधल्या एम्प्लॉई आय डीशी सेम आहे. म्हणजे तू काय करणं अपेक्षित आहे यांनी, एम्प्लॉई आय डी द्यायला पाहिजे, एम्प्लॉई नेम घ्यायला पाहिजे. आणि त्याला आपण सांगितलं की हा मॅनेजर आय डी आहे ना, हा एम्प्लॉई आणि हा आणि एम्प्लॉई आय डी सेमच आहेत. मग इथला मॅनेजर आय डी समजा इथं 7 आहे, तर इथं त्यांनी तो 7 नंबर शोधायचा आणि त्याच्यातलं एम्प्लॉई नेम ॲज अ मॅनेजर नेम दाखवायचं असं अपेक्षित आहे. तर त्याच्यासाठी काय करायला सांगितलं आपण त्याला, एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम सिलेक्ट करायला सांगितलं. EMP नेम याच्यातनं एम्प्लॉई नेम ॲज अ एम्प्लॉई नेम आणि एम डॉट EMP नेम ॲज अ मॅनेजर नेम. हे का दोन टेबल सेपरेट विचार केला तर सॉल्व करायला खूप सोपं जातं. एम डॉट EMP नेम ॲज अ मॅनेजर नेम पकड असं त्याला आपण सांगितलं आणि ई डॉट सॅलरी पकड असं सांगितलं. आता सरळ लेफ्ट जॉईनचा सिंटॅक्स वापरायचा. का तर त्यांनी इथं पर्टिक्युलरली सांगितलं की मॅनेजर आय डी जरी एखाद्यासमोर नसेल तरी त्याचं नाव यायला पाहिजे, म्हणून नावं सगळे कव्हर व्हावेत एम्प्लॉईजचे. याच्यासाठी आपण त्याला सांगितलं की सगळे नावं कव्हर होणे हे आपले इंटेन्शन आहे. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली आपण त्याला सांगितलं की लेफ्ट जॉईन कर म्हणून. फ्रॉम कशातला, आता हे सगळा डेटा कशात नाही, फ्रॉम एम्प्लॉईज ई जॉईन एम्प्लॉईज एम दोन वेगळे टेबल कन्सिडर केल्यासारखे करायचे, फक्त त्याचे ॲलियास वेगळे द्यायचे. नावं सेम असले तरी ॲलियास वेगळे द्यायचे. आणि आता इथं काय सांगितलं, जॉईन कर, लेफ्ट जॉईन सांगितला. आता ऑन कशावर जॉईन कर, तर ई डॉट मॅनेजर आय डी इज इक्वल टू एम डॉट एम्प्लॉई आय डी. याच्यातला जो मॅनेजर आय डी आहे तो याच्यातला एम्प्लॉई आय डीच्या बरोबरच आहे. त्यामुळे इथे मॅनेजर आय डीच्या ऐवजी एम्प्लॉई आय डी कन्सिडर कर आणि देताना मॅनेजरचं नाव दे असं आपण त्याला सांगतो. असा हा पूर्ण प्रोग्राम आहे.